नंबरपेक्षा ज्यावेळी विचार मांडायचा आपण प्रयत्न करतो त्यावेळी आउटकम मोस्ट प्रोबॅबली चांगलंच येतं. एक तर आपण मराठी बोलतो, त्यात आपण कोल्हापुरात राहतो, त्यामुळे कोल्हापुरी टोन आपला असतो. तो सगळा ब्रेक करून त्या सगळ्यांना अमेरिकेच्या त्या माहोलमध्ये घेऊन जाणं असेल, या सगळ्या गोष्टी होत्या. खूपच म्हणजे खूपच स्वस्तात 200 100 रुपयाला ब्लेझर्स घेतले. कॉस्ट्युम मध्ये अजून एक मजा काय माहितीये, 19 जण आहेत ना, 19 कॉस्ट्युम आहेत, पण आम्ही ते असे वापरतो, पहिल्या अंकात तू घाल, दुसऱ्या अंकात तू घाल, दुसऱ्या अंकात तू घाल. राज्यनाट्याच्या प्रयोगा दिवशी दुपारी 3 वाजता हा आणि मी मारामारी करायला राहिलो. प्रयोगाच्या अर्धा तास आधी आम्ही तिघं स्टेजवर होतो आणि आम्ही डिस्कस करतो की श्रेयस इथं हा मोठा ऍड करायचा आहे. एक ऍक्टर व्हायसाठी तुम्ही काय करता? एक ऍक्टर व्हायसाठी तुम्हाला मराठीतले किती लेखक माहिती आहेत? की नाटक म्हणजे छंद ह्या दृष्टीनेच बघितलं जातं. हाय, हॅलो आणि नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. आज जागतिक रंगभूमी दिन आणि याच निमित्तानं आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले आहेत 25 वर्षाच्या आत पण विचारांनी जिनियस असणारे अ युजलेस जिनियस या नाटकाचे एक तरुण टीम आहे. तर यामध्ये आहेत लेखक श्रेयस सोनार, दिग्दर्शक पार्थ घोरपडे आणि प्रकाश योजनाकार यश शिंदे. तर यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. चला तर मग. नमस्कार. तुमच्या तिघांचंही मी तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळूया. तुम्हाला तारा न्यूजकडून किंवा माझ्याकडूनही रंगभूमी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं सध्या युजलेस जिनियस नाटक जे आहे ते प्रचंड चर्चेत आहे आणि पुण्यामध्ये सध्या त्याचा नंबर पण आला आहे. तर मला या नाटकाच्या प्रोसेसबद्दल ऐकायला आवडेल. या नाटकाबाबतीत प्रोसेस असं सांगायचं म्हटलं तर हे नाटक एका सायंटिस्टवरती आहे, निकोला टेस्ला त्या सायंटिस्टचं नाव. तर सगळ्यात पहिला आम्हाला त्या सायंटिस्ट बाबतीत मला थोडी माहिती मिळाली होती, तर मग मला थोडं अट्रॅक्शन वाटलं त्या सायंटिस्ट बाबतीत. मग मी थोडी माहिती घेतली, मग आम्हाला थोडं मी ह्याच्याशी शेअर केली. मग थोडंफार आम्हाला त्याची स्टोरी आम्ही म्हटलं की अजून थोडा खोल अभ्यास करू त्या सायंटिस्ट बाबतीत. मग जेव्हा इलेक्ट्रिसिटी इंजिनियर होता तो, इलेक्ट्रिकल इंजिनियर, त्यामुळे जेव्हा आम्ही त्याचा खोल अभ्यास केला तेव्हा आम्हाला असं कळालं की ह्याचं आयुष्य फुल ट्रॅजेडीने भरलेलं आहे. तर मग आम्ही असं विचार केला की ह्याच्यावरती नाटक व्हायला पाहिजे. मग आम्ही ते लिहायला सुरुवात केली. मग लिहून झाल्यानंतर मग काही लोकांना आम्ही ते वाचून दाखवलं, त्यांना ते आवडलं. मग आम्हाला विश्वास बसला की ओके, होऊ शकतं नाटक. मग असं नाही की पहिल्याच टप्प्यात लिहिलं आणि ते सक्सेसफुल झालं. म्हणजे आतापर्यंत एक 7-8 ड्राफ्ट झाले असतील स्क्रिप्टचे आणि अशीच प्रोसेस आहे. खूप मोठी प्रोसेस होती. अच्छा, पण ही कल्पना सुचण्यामागे किंवा असं काही ठरवलं होतं का की मला आता हे 2 अंकी नाटक लिहायचंच आहे? नाही, तेच मी म्हणालो मगाशी की ओव्हरऑल आपण रोजचं सोशल मीडिया वगैरे चालत असताना मला या माणसाबाबतीत कळालं होतं की ओके, इलेक्ट्रिसिटी जी आता आपण वापरतोय, ज्याला AC इलेक्ट्रिसिटी म्हणतात, अल्टरनेटिंग करंट, तर ह्याचा जनक जो होता तो निकोला टेस्ला. अच्छा. म्हणजे आता टेस्ला हे नाव घेतलं तर आतापर्यंत लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की टेस्ला नावाची एक गाडी आहे, एक कार आहे, जी इलॉन मस्कची कंपनी आहे टेस्ला, ती आहे. पण टेस्ला नावाचा एक माणूस होता ज्याने आत्ता जी आपण जगात इलेक्ट्रिसिटी वापरतोय ती त्याच्यामुळे वापरतोय हे कोणाला माहीत नाही आहे. हे मला पण तेव्हाच कळालं होतं. मग वाचत गेल्यावरती नाटक करत असल्यामुळे ते असं आपल्या डोक्यात लगेच येते की यावर नाटक होऊ शकते. पहिला तीच गोष्ट सुचते सगळ्यात पहिला. त्यामुळे मग तो माणूस त्याच्या बाबतीत कळालं. मग वाचल्यावरती अजून असं वाटलं की नाटक होऊ शकतं. मुळात मला असं वाटतं की या प्रोसेसची सुरुवात लिखाणाच्याही आधीपासून होती. कारण मी, श्रेयस, यश आम्ही तिघही एकांकिका करतोय खूप आधीपासून. पण आमच्या तिघांच्याही डोक्यात असं होतं की एकांकिका करतोय, चांगली गोष्ट, त्यात बऱ्यापैकी आपल्याला यश मिळते, ठीक आहे, पण ह्याचा पुढचा टप्पा आता थोडा आपल्याला करायला हवा. तर मग 2 अंकी नाटक करूया. मग राज्यनाट्य स्पर्धा कोल्हापुरात असते नेहमीच, आणि मी असेल, श्रेयस, आम्ही कुठून ना कुठेतरी कुठल्या तरी संस्थेत छोटासा रोल किंवा लाईट कर असं खूप आधीपासून करत होतो. पण यावर्षी आमचं असं झालं होतं की यावर्षी आपला आपण करूया, इंडिपेंडंट करूया. म्हणजे श्रेयस आहे तो लिहितो,
यश आहे तो ऍक्टर पण आहे, टेक्निकल बाजू पण सांभाळतो, मी डिरेक्ट करतो, ऍक्टिंग करतो. तर आमचं असं होतं की यावर्षी आपण राज्यनाट्य स्पर्धेला चांगलं नाटक करूया. किंबहुना त्यापेक्षाही जास्त असं होतं की यावर्षी तो जो एक चुकीचा स्वार्थ असतो ना थोडा, की यावर्षी नंबर घेऊया, यावर्षी राज्यनाट्याला नंबरात यायचं आपण, म्हणजे आपले हे होईल ते होईल असं आमचं होतं. मग आम्ही त्यावेळी स्क्रिप्ट शोधत होतो बाहेरून, एखादी चांगली स्क्रिप्ट घेऊया, त्याचं खणखणीत सादरीकरण करूया आणि नंबर घेऊया, असा आमचा थोडासा चुकीचा ऍटिट्यूड होता. मग आम्हाला श्रेयश म्हणाला तसं की टेस्ला या सायंटिस्ट बद्दल कळालं. मग आम्ही त्याबद्दल रिसर्च केला. मग आमच्या डोक्यात आधी होतं की टेस्लाची इलेक्ट्रिसिटी जी आहे ती अल्टरनेटिंग करंट आहे, जी आता आपण वापरतोय, आणि दुसरी होती डायरेक्ट करंट, म्हणजे एडिसन त्याचा शोध लावला होता. तर सुरुवातीचा ड्राफ्ट आमचा असा होता, एसी वर्सेस डीसी, एडिसन वर्सेस टेस्ला. आणि मग आम्ही अजून थोडंसं स्टडी केल्यानंतर मग आत्ताची जी कन्सेप्ट आहे आमच्या नाटकाची ती आम्हाला मिळाली. मग असं झालं की ओके, ह्या आजूबाजूला जास्त आपण नाट्य रचू शकतो किंवा कंटेंट खूप स्ट्रॉंग आहे, जो आत्ता तुम्ही नाटक जर बघितलं असेल किंवा बघाल तर तुम्हाला कळेल की आत्ताच्या परिस्थितीशी खूप कनेक्ट करणारं आहे. म्हणजे आता जे आपल्या आजूबाजूला युद्धाचं वगैरे वातावरण आहे, तर या गोष्टींना खूप पूरक असं आत्ताचं आमचं कंटेंट आहे. मग आम्ही त्या पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार करायला सुरू केला की ह्या कंटेंटला धरून आपण काही करू शकतो का. आणि सुदैवानं आमच्या रिसर्चमध्ये खूप गोष्टी मिळाल्या आम्हाला, आणि मग आम्ही लिहायला घेतलं. मग आमचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झाला की आता नंबर महत्वाचा नाहीये, आता एक कथा आपण जन्माला घालतोय, एक स्क्रिप्ट जन्माला घालतोय, लेखक म्हणून तो लिहितोय, तर एक चांगली स्क्रिप्ट लिहूया आणि एक तगडं सादरीकरण करूया आणि आपलं म्हणणं जे आहे ते पोहोचवूया. सुदैवानं आम्ही तिघही एकाच विचारसरणीचे आलो की ती स्क्रिप्ट आम्हाला पोहोचवायची आहे, हा विचार मांडायचा आहे. या धर्तीवर आम्ही तिघही एकत्र आलो. आणि मग जेव्हा अशी विचारसरणी जुळते आणि आपल्याला एक विचार मांडायचा असतो, नंबरपेक्षा ज्यावेळी विचार मांडायचा आपण प्रयत्न करतो, त्यावेळी आउटकम मोस्ट प्रोबॅबली चांगलंच येतं. कारण चांगला विचार, प्रामाणिक कष्ट हे ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी मला वाटतं की चांगलंच आउटकम येतं, आणि तेच आमच्या बाबतीत थोडंसं झालं असं म्हणता येईल. अगदीच. मला श्रेयस तुला विचारायचं आहे की या प्रोसेसची कल्पना कशी सुचली हे सांगितलंच, पण लिखाण करताना अनेक अडचणी येतात, रायटिंग ब्लॉक येतो, तर या संदर्भात काय सांगशील? ह्यावेळी माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असा होता की बायोग्राफी असं म्हणता येईल ह्या स्टोरीला, की एक इतिहासातला एक खरा खुरा माणूस ज्याच्यावरती आपण लिहितोय. त्यामुळे एक जबाबदारी वाढते की आपण काहीही नाही लिहू शकत, आपल्याला जे सुचलं ते नाही लिहू शकत. थोडं रिसर्च करावं लागतो, थोडा नाही भरपूरच रिसर्च करावा लागतो, तर त्यानुसार लिहाव्या लागतात. हा खूप गोष्टी अशा सुद्धा आहेत नाटकात थोड्याफार की थोड्या रायटिंग लिबर्टी घेऊन त्या लिहिल्या गेल्या आहेत. अडचणी सांगायचं म्हटलं तर इतिहास हा भरपूर मोठा आहे. एखाद्या व्यक्तीचा इतिहास हा त्याच्या तेवढ्या घटनेपुरता नसतो, त्याच्या आजूबाजूला खूप गोष्टी झाल्या असतात. आणि आता टेस्ला बाबतीत म्हणायचं झालं तर त्याच्या विरोधात ज्या गोष्टी घडल्या त्या काळी त्या स्टोरीमध्ये त्याच्या, तर तिकडची बाजू सुद्धा मोठी आहे, तिकडची बाजू छोटी नाही आहे. म्हणजे एडिसन हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. एडिसन, JP मॉर्गन हे त्या नाटकातले मेन काय म्हणता येईल अँटॉगोनिस्ट आहेत. प्रोटॅगॉनिस्ट टेस्ला असेल तर अँटॉगोनिस्ट एडिसन, मॉर्गन वगैरे हे आहेत. तर त्यांची सुद्धा बाजू आपण एक काय म्हणता येईल वन साईड नाही दाखवू शकत टेस्लाची. दोघांची बाजू समान बॅलन्स ठेवायला पाहिजे. तर ते एक थोडं चॅलेंज होतं की आपण व्यवस्थित सावरून लिहायला पाहिजे. आणि हां एवढंच. अगदीच. लिखाण पूर्ण झाल्यानंतर विषय तो दिग्दर्शनाचा, टीम गोळा करणं, तर या प्रवासाबद्दल काय सांगशील, अनुभवाबद्दल? लिखाण पूर्ण झालं, श्रेयस लिहित होता, आम्ही दोघेही कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं त्या स्क्रिप्टचं जे एक नॉलेज असतं किंवा त्याचं एक अंडरस्टँडिंग असतं ते बऱ्यापैकी लिखाणासोबतच तयार झालं होतं, कारण एकत्र काम करत असल्यामुळं. त्यानंतर दिग्दर्शनाचं थोडंसं दडपण होतं असं म्हणू आपण, कारण श्रेयसचं पहिलं 2 अंकी लिखाण आणि माझं पहिलं 2 अंकीचं दिग्दर्शन. त्यामुळं खूप काय म्हणू आपण टेन्शन होतं थोडं. स्क्रिप्ट मोठी होती, संघ मोठा होता. म्हणजे आता आम्ही पुण्याला गेलो होतो तर जवळपास 29 लोक आम्ही गेलो होतो, एवढी मोठी टीम आहे. सो ती गोळा करणं, त्या सगळ्यांना त्या स्क्रिप्टचा इसेन्स समजून सांगणं,
कारण जेव्हा आम्ही काम करतो आमच्या तिघांचंही म्हणणं असं असतं की टीम मधल्या प्रत्येक माणसाला तुम्ही काय मांडताय हे माहिती असलं पाहिजे. कोणीच गाढव काम करता कामा नये की नुसतं आम्ही येतोय करतोय हे होता कामा नये. राज्यनाट्य स्पर्धेच्या वेळी बऱ्यापैकी कोल्हापुरात यावेळी 27-28 नाटकं होती. त्यामुळे टीम गोळा करणं हेच सगळ्यात मोठं काम होतं आधी, कारण सगळी लोक डिस्ट्रीब्युटेड होती इकडं तिकडं. आणि अशा परिस्थितीत 25-27 लोक गोळा करणं म्हणजे आमच्यासाठी त्यात बराच वेळ गेला आमचा. त्यानंतर ती गोळा करून झाल्यानंतर मग प्रत्येक कॅरेक्टरचं वर्कशॉप असेल, त्या कॅरेक्टरला त्याचं कॅरेक्टर समजून सांगणं असेल. नाटक सगळं अमेरिकन बेस आहे, म्हणजे अमेरिकन स्टोरी आहे. सो तसे कॉस्ट्युम्स असतील, तसा मेकअप असेल, तसे लाईट डिझाईन, साऊंड डिझाईन असेल, किंवा त्या कॅरेक्टर्सना अमेरिकन थीम मध्ये ढालणं असेल. कारण आपल्याकडं एकतर आपण मराठी बोलतो, त्यात आपण कोल्हापुरात राहतो, त्यामुळे कोल्हापुरी टोन आपला असतो. तो सगळा ब्रेक करून त्या सगळ्यांना अमेरिकेच्या त्या माहोलमध्ये घेऊन जाणं असेल, या सगळ्या गोष्टी होत्या. त्यानंतर ऍट अ टाइम स्टेजवर जवळपास एक 20-22 लोक, 22-23 लोक असतात. सो त्या लोकांचं तसं मॅनेजमेंट करणं, पहिलं 2 अंकी नाटक दिग्दर्शन, त्यात मॉब प्ले, या सगळ्या गोष्टी करताना एका पॉइंटला, आणि त्यात मी दिग्दर्शन करतोय आणि मीच लीड सुद्धा करतो. त्याची पण एक मजा आहे खरं तर. ऍक्च्युली यश आधी करत होता लीड रोल, पण त्याची काही गोष्टीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मग मला इच्छा नव्हती तसं दोन्ही करायची, पण तो अवेलेबल नसल्यामुळे मग मला करावा लागला लीड रोल. या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना मग माझी दमछाक व्हायला लागली, कारण दिग्दर्शनही करायचंय, इकडे स्टेजवरही काम करायचंय. मग अशा वेळी सुदैवानं तो फ्री झाला, पण तोपर्यंत प्रोसेस पुढे गेलेली असल्यामुळे परत त्याला मला लीड म्हणून घेता आलं नाही. पण मग त्यावेळी त्यानं स्वतःहून मला समोरून तो म्हटला, मी समोर थांबतो, तू डिरेक्ट कर, मी समोरून तुला डिरेक्ट करतो, आणि मग तसं आपण पुढे जाऊया. सो राज्यनाट्याच्या पूर्ण प्रोसेस मध्ये मी डिरेक्टर होतोच, पण माझ्यासोबत अजून 2 डिरेक्टर हे लोक होते. कारण मी बाकीच्यांना डिरेक्ट करत होतो, हे दोघं मला डिरेक्ट करत होते, प्लस बाकीच्यांना डिरेक्ट करत होते. सो दिग्दर्शन हे नाव माझं आहे, स्ट्रक्चर माझं आहे, पण इंडिव्हिज्युअल काम नाहीये ते. जसं लेखन आम्ही दोघांनी मिळून केलंय, तसं दिग्दर्शन आम्ही तिघांनी मिळून केलं. नावं आमची जरी सेपरेट दिसत असली तरी ते सगळ्यांचं टीम वर्क आहे आमचं. सो म्हणून जसं जसं पुढे जात गेलो आम्ही, तसं तसं थोडस मला रिलीफ मिळत गेला या दोघांमुळे. आणि मग यावेळी आता राज्यनाट्य स्पर्धा झाल्यानंतर आता तर आम्ही ठरवूनच घेतलं होतं की आपणच टेक्निकल गोष्टी करतोय, आपणच डिरेक्शनचं काम करतोय, आपणच ऑनस्टेज करतोय, तर श्रेय सुद्धा ऑनस्टेज. सो आपणच सगळ्या जबाबदाऱ्या उचलतोय, तर आपल्याला एका बाहेरून गायडन्सची किंवा मेंटरची जास्त गरज आहे. म्हणून आम्ही ऍक्च्युली आपले परिवर्तन कला फाउंडेशनचे किरणसिंह चव्हाण सर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट केला. ते पण त्यांनी राज्यनाट्याला बघितलं होतं, त्यांना आवडलं होतं नाटक. सो ते पण खूप उत्स्फूर्तपणे आम्हाला मदत करायला पुढे आले, आणि आमच्या आत्ताच्या प्रयोगाला त्यांनी खूप एक मेंटर म्हणून समोर बसून काम केलं. त्यामुळे आम्ही रिलीफ होऊन आम्हाला अजून आमच्या परफॉर्मन्सवर जास्त काम करता आलं. सो डिरेक्शन चांगली होती प्रोसेस, आणि एक्सपिरियन्स पण चांगला होता. आता पुढच्या प्रयोगांना अजून मजा येईल. अगदीच. तुम्ही अगदी तरुण पिढी आहात, नाटक उभं करताय, पण सगळ्यात मोठी गोष्ट असते ती आर्थिक बाजू. तर ती कशी सांभाळली या नाटकामध्ये? आर्थिक बाजू ऍक्च्युली सुरुवातीला आम्ही ज्यावेळी नाटक करायचं ठरवलं त्यावेळी दिसत होतं की खूप मोठं नाटक आहे, खूप खर्च होणार आहे. आणि अशा वेळी आम्ही लिटरली एका पॉइंटला येऊन असं होत होतं की नाही होणार, आता आपल्याला हे थांबवावं लागणार आहे. पण अशा वेळी आम्हाला आर्थिक पाठबळ म्हणण्यापेक्षा त्यांनी निर्माता म्हणूनच आम्हाला सपोर्ट केला. म्हणजे आदित्य सिंघानिया म्हणून आमचे प्रोड्युसर आहेत, डॉक्टर आदित्य सिंघानिया, त्यांनी आम्हाला खूप सरळ हाताने सांगितलं की तुम्हाला जे करायचंय, ज्या प्रकारे करायचंय, जशा प्रकारे जे काही खर्च होतोय तुमचा, तुम्ही फक्त मला सांगा. कारण त्यांनी माझं काम, श्रेयस यशचं काम आमचं बघितलं होतं आधी, त्यामुळे ते स्वतःहून अप्रोच झाले आम्हाला की तुम्हाला जर पुढे भविष्यात काय लागणार असेल आर्थिक तर तुम्ही सांगा. आणि यावेळी आम्ही गेल्यावर लिटरली पहिल्या भेटीत ते आम्हाला म्हणाले की तुम्ही करा, माझा फुल तुम्हाला सपोर्ट आहे. आणि आम्हाला जिथं जिथं जी मदत लागली, मदत म्हणण्यापेक्षा निर्मातेच आहेत ते आमचे, त्यामुळे मदत म्हणता येणार नाही, त्यांनी निर्मितीच केलं आमचं प्रोडक्शन. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कुठल्याही कलाकृतीला की आर्थिक सपोर्ट हा लागतोच लागतो, त्याचा आव आपण आणूच शकत नाही. आणि तो खूप स्ट्रॉंगली आणि कुठलीही हरकत न घेता, मी तुला सांगतो आजपर्यंत ते एकाही तालमीला आलेले नाहीत आम्ही. बर, त्यांनी विचारलं पण नाही की हे पैसे तुम्ही कसे वापरताय. इव्हन मी प्रयोगानंतर त्यांच्याकडे जेव्हा गेलो होतो हिशोब घेऊन, ते म्हटले कशाला,
माझा तुमच्या कामावर विश्वास आहे, तुमच्यावर विश्वास आहे. सो तुम्ही जे कराल ते चांगलंच कराल. आणि त्यांनी खूप सपोर्ट केला. सो डॉक्टर आदित्य सिंघानी यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे तू जी म्हणालीस की आर्थिक अडचणी, तशा अडचणी सुरुवातीला आल्या असल्या तरी नंतर त्या खूप आम्हाला सॉल्व्ह होत गेल्या. सो असं ते सॉल्व्ह झालं सगळं. मला आता यश तुला विचारायचं आहे की प्रकाश योजना तर तू करतोयस पण पूर्ण टेक्निकल साईड तू सांभाळतोस असं पार्थने बोलला, तर त्याबद्दल काय सांगशील? तर सगळ्यात पहिला 2 अंकी नाटकाचं प्रकाश योजना ही पहिल्यांदाच मी केली. अच्छा. आधी फक्त एकच एकांकिका केली होती की त्याचा लाईट करूया म्हणून, आणि ते पण ऐन टायमाला एका मित्राने म्हटलं की तू आज आमचा लाईट कर. पण असं असतानाही दोन्ही ठिकाणी तुला पारितोषिक आहेत. पहिलं आहे, दोन्ही ठिकाणी प्रथम आहे. हा, तर मुद्दा असा झाला की मग जसं म्हणला की मी पहिला काम करणार होतो, मी टेस्ला रोल करणार होतो आणि हा दिग्दर्शन करणार होता. पण ते काही प्रॉब्लेम्समुळे झालं नाही. मग आमचं असं ठरलं की मग माझे ते काम कॅन्सल झालं. मग मी म्हटलं की मी प्रोसेसमध्ये आहे, मी पुढे बसायचो. मग मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं मी लाईट्स करतो म्हणून, मला लाईट्स करायची इच्छा आहे. कारण हे नाटकच एका अशा माणसावर आहे ज्यानं लाईटचाच शोध लावला किंवा AC इलेक्ट्रिसिटी. तर मजा यात ही होती की आपल्याला तो काळ दाखवायचा ज्यात, कारण खूपच जवळची गोष्ट होती. अख्खं नाटक ज्यावर घडतंय ते म्हणजे आहे वीज, लाईट. तर मला असं चॅलेंज घ्यायचं होतं की ते कसं आपण म्हणजे त्याचा मेंदू आपण आपल्या लाईट मधून कसा दाखवू शकतो. मग तो काळ क्रिएट करायसाठी मी त्याचे आपण लाईटचे टेम्परेचर्स यावर जरा विचार केला की कशा असतील, काय असतील. मग काही जरी सोर्स काढले की सोशल मीडियावरून की कसं करू शकतो आपण. आमच्या चर्चा पण व्हायच्या की कशा टाईपचा लाईट करूया. मग असं मला झालं की तो काळ दिसला पाहिजे. आणि मेन जो मुद्दा आहे की लाईटवरच नाटक आहे, तर तो लाईट त्याच्यावर हावी नाही झाला पाहिजे. तिथं विचार त्याचा दिसला पाहिजे, पण लाईट्स ह्या त्याला साथीलाच पाहिजे. इव्हन म्युझिक बाबतीत सेम असं आमचं मत झालं की ह्याचं म्युझिक आम्ही कधी युट्यूबवरनं वगैरे नाही घेतलं. म्हणजे काही फॉली साऊंड्स वगैरे असतील ते घेतले असतील, बट हे सगळं आम्ही कंपोज केलं. ऋषिकेश कुलकर्णी अभिसार स्टुडिओज म्हणून आहे, त्यांच्याकडून आम्ही हे सगळं कंपोज करून घेतलं. प्रत्येक सीन वाईज आम्ही जाऊन तिथे बसायचो स्टुडिओत की आम्हाला हे असं पाहिजे, तो त्याच्या दृष्टिकोनातून ते करायचा. मग ते आम्हाला आवडायचं, एकदा रिजेक्ट व्हायचं. मग ही प्रोसेस खूप छान होती. मी जी टेक्निकल साईड सांभाळत होतो, कॉस्ट्युम असेल, मेकअप असेल, तर आम्ही कॉस्ट्युमच्या मजा म्हणजे आमच्याकडे एकतर सूट तयार करणं, 3 पीस सूट तयार करणं एक पैसे वाईज आणि महागातली गोष्ट. मग आम्ही त्याला खूपच स्वस्तात करून आणलं. आणि हे या नाटकात जी मी तुला म्हटलं ना 22 कॅरेक्टर्स आहेत, त्यात मुली 3च आहेत. अच्छा. 19 मुलं आहेत. आणि 19 मुलांना 3 पीस सूट आहेत, कारण त्या काळी 3 पीस सूटच वापरले जायचे. एक्झॅक्टली. त्यामुळे कोणाला असं फक्त शर्ट पॅन्टवर आला एखादा कॅरेक्टर असं होऊ शकत नव्हतं. एवढ्या लोकांचे 3 पीस सूट, शर्ट पॅन्ट, वेस्टकोट, बाहेरचं ब्लेझर, टाय हे सगळं उभं करायचं होतं 22-19 जणांचं. बर. सो मग ते इकॉनॉमिकली आणि लॉजिस्टिकली खूप अवघड होतं. मग त्यावर आम्ही खूप म्हणजे काय तोडगा नेमका काय काढला होता? म्हणजे असं की अचानक झालेलं. आमची तालीम व्हायची इथं देवल क्लबच्या तिथं मी आणि श्रीजीवन म्हणून एक जण आहे, तो जात होतो आणि त्याला अचानक तिथं एक कोणतरी टॅम्पो घेऊन ब्लेझर विकत होता आणि तो 3 पीस सूट पण विकत होता. आम्ही लगेच की आत्ताच्या आत्ता खरेदी करून आणायचं. आणि आम्ही खूपच स्वस्तात 200-100 रुपयाला ब्लेझर्स घेतले. मग ते कस्टमाइज केले, मग त्याचे कलर्स ठरवले. आता ह्या सगळ्याचाच फायदा झाला लाईटसाठी. म्हणजे मी ह्याला म्हटलं होतं की ह्याचं कलर पॅलेट असेल, कारण काळ दाखवायचं म्हटलं तर एक कलर पॅलेट येतं. म्हणजे ते कॉस्ट्युम वाईज असेल, लाईट वाईज असेल, सेट वाईज असेल. ते जर कलर्स नीट नाही आले तर तो काळ नाही दिसणार. आणि ह्या सगळ्या जरी टेक्निकल बाजू असल्या पण त्या नाटकासाठी खूप महत्वाचे. म्हणजे आता लेखकानं जे लिहिलंय, दिग्दर्शकाला जे दाखवायचं आहे, त्यात फक्त तसं नाही दाखवून चालणार. म्हणजे उद्या उठून मी कुठला पण कापडाचा सूट घातला आणि अमेरिकन नाटक करतोय, तोंडातून सांगून पण नाही फायदा, ते दिसलं पण पाहिजे. मग आमचा पूर्ण वेळ हा हे होता की ऑथेंटिसिटी जपली पाहिजे, की त्याचं कापड कसं असेल, त्याचा कलर का असेल, तो कलर तिथंच का असेल. आता ह्याचं लाईट सगळं मी टंगस्टन लाईट मध्ये केलेलं, कुठंच आपण साधे स्पॉट किंवा असे हे वापरले नव्हते, कारण तो काळ दाखवायचा होता मला. इव्हन फर्निचर वगैरे आम्ही जे केलेलं त्याचा पण कलर ठरलेला. ही ब्राऊन पॅलेट, ऑफ पॅलेट, ह्या कलर पॅलेट मध्येच करायचे सगळ्यांचे कॉस्ट्युम. आता तुम्ही बघितलं तर त्यात बऱ्याच जणांचे कॉस्ट्युम तर असे आहेत की ते कुठून पण उचलून आणले, पण ते रिफर्बिश केले आम्ही.
की त्याला क्लीन केलं चांगलं, पण कारण ते इकॉनॉमिकली म्हटलं तसं ते परवडायचं पण नव्हतं, कारण आमचं पण हे पहिलंच नाटक होतं. तर उभं करायचं सगळं आणि खूप अडचणी म्हणजे बऱ्याच आल्या की कुणाचे मापाचे मिळायचे नाहीत, मग ते घ्यायचे. मग एकदा मुलांनी पण मदत केली की त्यांनी असं म्हटलं की मी पॅन्ट घेतो माझ्या पैशाने. म्हणजे ती मुलं पण तशी पण होती की ओके मी माझ्या याच्यावर खर्च करतो. मग आम्हाला ते जरा बरं वाटलं की ओके चल आता मुलं पण इन्व्हॉल्व्ह होत आहेत तर आपण कुठं कमी नाही पडून चालणार. मग आणि लाईट म्हटलं तर कॉस्ट्युम मध्ये अजून एक मजा काय माहितीये, 19 जण आहेत ना, 19 कॉस्ट्युम आहेत, पण आम्ही ते असे वापरतो, पहिल्या अंकात तू घाल, मग तो दुसऱ्या अंकात तू घाल, दुसऱ्या अंकात तू घाल, त्यामुळे ते चेंज होतात एकमेकात, वेगळे वाटतात पण आहेत ते 19. आपण ते होतं की काही जरी झालं तरी कमी कुठं पडू द्यायचं नाही. म्हणजे माझं आणि याचं पहिल्यापासून मत होतं की चला चालतंय असं करून नाही करायचं नाटक. तर फक्त वेस्टकोट नाही असं दे रे. त्यावरूनच माझी आणि याची खूप मोठी भांडण अच्छा. की तो म्हणत होता त्या आतला 3 पीस सूट मधला आतला वेस्टकोट नको घ्यायला. म्हणलं नाही. आता तर मी पुढं होतो पण आम्ही तेवढी क्रिएटिव्हली भांडूच शकतो की जर हे नाटकासाठी होते तर ते काही होऊ शकते. मग आमची भांडणं झाली, मग मला त्याला समजवायला लागलं. मग म्हटलं की ओके चला करूया. तर आणि मुलांकडे असं आपल्या कोल्हापुरात किंवा काय किंवा 3 पीस घेऊन नाही चालत की तुझ्याकडेचा असलेला घाल म्हणून, कारण कुणाकडेच नव्हता. मग आम्हाला ते सगळंच विकत घ्यायला लागलं. आणि भाड्यानं घेण्यापेक्षा आणि भाड्यानं पण मिळत होतं, पण आमचं मत असं झालं की ते त्या दिवशीच लोक मुलांना कॅरी करायला मग त्याची सवय लागली पाहिजे, त्या कॉस्ट्युमची सवय लागली पाहिजे. कारण 3 पीस सूट घालून एवढ्या टेम्परेचर मध्ये नाटक करणं म्हणजे गरम होणार. म्हणून आमचं असं झालेलं की प्रॅक्टिसला पण पाहिजे, जेणेकरून काय मुलांना त्याची ऐन टायमाला तो ब्लेझर घातल्यावर असं अनकम्फर्टेबल स्वेटिंग नाही व्हायला पाहिजे किंवा काय जे असेल ते सगळ्याची सवय व्हायला पाहिजे. आणि वादाचं तू म्हणशील तर क्रिएटिव्हली एवढे वाद झालेत आमचे. राज्यनाट्याच्या प्रयोगा दिवशी दुपारी 3 वाजता हा आणि मी मारामारी करायला राहिलो. आणि खूपच म्हणजे प्रयोगाच्या दिवशी आता त्यात कसं होतं, मी यांना सांगितलं की तुम्ही प्रयोगा दिवशी काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण मी पुढे होतो, तुम्ही तुमच्या कॅरेक्टर तुम्ही रोल पण करत होता. आणि काहीतरी झालं यांचं, मी तिथे लाईट सेट करत होतो, अचानक मला आरडाओरडीचा आवाज बाहेर मध्ये साऊस मारतो, ओरडाओरडी, मग हाक मारली, हे अंगावर का कुणाष्टो काय झालेलं. पण ते नंतर लगेच शॉर्ट झालं जेव्हा प्रयोगाच्या वेळी यायचं. म्हणजे ते कधीच त्यांचं, आता या दोघांचे त्यावेळी सीन पण होते एकत्र. मग मला असं वाटलं की हे त्यांचं इथं दिसायला नको आता ऑन स्टेज, म्हणजे जो वाद झालाय त्यांचा तो तिथं ऑन स्टेज, आणि ते सुदैवानं नाही दिसलं. ते मला खूप बरं वाटलं की ओके हे झालं नाही, जे ज्याची भीती होती ते झालं नाही. अगं वाद म्हणजे आम्ही काय मुद्दा काय होता नेमका, मुद्दे असतात त्या वेळेचे काही ते बोलण्यात अर्थ नाही आता. अच्छा. वाद झाला, प्रचंड वाद झाला, आमच्या खूप वाद झाला. आणि हा आला, ह्यानं सगळं सॉर्ट केलं, सगळं शांत झालं. 10 मिनिटांना लोकांना आश्चर्य वाटायला लागलं, कारण 10 मिनिटांना आम्ही परत मोंटाज डिस्कस करायला लागलो की श्रेयस हे करायचंय. एक मोंटाज आम्ही भांडणानंतर ऍड केलाय की रिहर्सलच केली नव्हती. कारण आमचं तेच म्हटलं की आमचा वेळ जास्त ह्यातच गेलेला की कॅरेक्टर शोध, कारण कोणीही अवेलेबल नव्हतं. आम्ही तर अशी म्हणजे आमच्या टीम मध्ये अशी मुलं होती ज्यांना नाटक म्हणजे पहिल्यांदाच स्टेजवर उतरणार अशी मुलं होती. तर त्यांना पहिला एका फळीवर आणणं सगळ्यांना, आम्हाला त्यात खूप बराच वेळ गेला. परत सगळ्यात महत्वाचं होतं टायमिंग, मुलांना सगळ्यांच्या टायमिंग जमवून तालमी करायचा. मग ते जरा टास्क झालं, त्यामुळे आम्हाला राज्यनाट्याच्या ह्याला फारसा पाहिजे तसा वेळ नाही मिळाला. पण तरीही लोकांना प्रयोग आवडला, अप्रिशिएशन झालं. आणि मग काय निकाल, लिटरली आम्ही प्रयोगाच्या अर्धा तास आधी आम्ही तिथं स्टेजवर होतो आणि आम्ही डिस्कस करतो की श्रेयस इथं हा मोंटाज ऍड करायचा आहे, तू हे वाक्य घे, मग मी हे वाक्य घेतो, यश इथं असा लाईट दे, असे आम्ही 1-2 मोंटाज ऍड करून डायरेक्ट प्रयोगात केलं. आता लोक अशी बघत होती की काय चालू आहे नेमकं. आता शक्यतो असं करायला नाही पाहिजे. ऍज अ असं चांगला नाटककार म्हणून तुम्ही तयारी पाहिजे. पण त्याचा प्रॉब्लेम हा झाला की स्क्रिप्ट साठी गरजेचं आहे ना, तर ऐन टायमाला का नाही करायला लागला आम्हाला. अगदीच तसं व्हायला नाही पाहिजे. नाही अगदीच, आपण नाटकावर जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आणि तुम्ही तर त्या प्रोसेसची काय म्हणतात जन्मदाते आहात सगळे प्रयोगापर्यंत. पण आज जागतिक रंगभूमी दिन आहे, तर त्या निमित्तानं थोड्या मला गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी. आज जागतिक रंगभूमी दिन आहे, पण अजूनही आता असं आहे की नाटकामध्ये फिक्स करिअर नाही आहे.
तर ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतंय की नाटकामध्ये करिअर नाही म्हणण्यापेक्षा म्हणजे आता हे नाटक ही पहिली पाहिजे झाली, याच्या पुढे म्हणजे असं म्हणू शकतो नाटक, फिल्म किंवा ही इंडस्ट्री ह्यात करिअर नाही. आता म्हणजे मला एका माणसाने सांगितलं होतं की एक फिल्म तयार करायला 22 डिपार्टमेंट काम करत असेल. म्हणजे काय की एका फिल्मसाठी 22 डिपार्टमेंट लागले, 22 जॉब मिळाले लोकांना. हे लोकांना माहितच नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं की म्युझिक म्हणजे म्युझिक करणार असतो, त्यात साऊंड मध्ये पण बरेच डिपार्टमेंट असते. हे फिल्म वाईज झालं. नाटकात पण सेम. नाटकात पण आता म्हणजे अशी बरीच अशी लोक आहेत आता जी फक्त नाटकावर त्यांचं करिअर चालू आहे. ते फिल्म्स वगैरे काही नाही करत आहेत, पण नाटक, थिएटर पूर्ण वेळ करतात. तर मला असं वाटतंय की ते घाबरणं झाले असं वाटतं लोक. आता म्युझिकची एक गोष्ट बोलली म्हणून मी जस्ट एक्झाम्पल देतो आमचंच. लोकांना असं वाटतं की म्युझिक करणं म्हणजे ते युट्यूबवरून कुठून तरी डाउनलोड करणं, वाजवणं वगैरे. आम्ही खूप वेगळा विचार केला होता यावेळी. जसं हा म्हणाला की आम्ही कंपोज करून घेतो म्युझिक, फक्त कंपोज म्हणजे गेलो तू कर असं नव्हतं. आम्ही एक आमचा थॉट घेऊन गेलो होतो. आमचं बोलणं सुरुवातीला असं झालं होतं की आपण ट्रॅडिशनल इन्स्ट्रुमेंट वापरायला नको द्यावे. आम्ही विचार असा केला होता की साऊंड्स वापरूया. आता नाटक इलेक्ट्रिसिटी सोबत घडतंय ना, तर आमच्या बऱ्याचशा म्युझिक मध्ये इलेक्ट्रिसिटीला धरून म्युझिक, इलेक्ट्रिसिटीचा आवाज आहे, साऊंड आहेत, फ्रिक्वेन्सीचे साऊंड आहेत, या सगळ्या गोष्टी घेऊन. मग ही क्रिएटिव्हिटी प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आहे जर तुम्ही तेवढ्या सिरियसली त्याचा विचार करत असाल. जसं तू म्हटलीस की नाटकात करिअर लोक विचार करत नाहीत, माझा उलटा त्या लोकांना प्रश्न आहे की तुम्ही काय करताय त्यासाठी. म्हणजे जर एखाद्या माणसाला जर पैलवान व्हायचंय तर तो वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासून काम चालू करतो. तो तालमी करतो, त्याचं शरीर सौष्ठव बनवतो, तसा आहार घेतो, ह्या गोष्टी करतो. एक ऍक्टर व्हायसाठी तुम्ही काय करता? एक ऍक्टर व्हायसाठी तुम्हाला मराठीतले किती लेखक माहिती आहेत? तुम्हाला महाराष्ट्र सोडून बाहेरचे किती लेखक माहिती आहेत? त्यांचं ट्रान्सलेशन तुम्ही वाचलंय का? कुसुमाग्रज माहिती आहेत का? या सगळे कवी, लेखक जे आहेत यांच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? तुम्ही स्वतःला काय ग्रूम केलंय ऍक्टर म्हणून? हे प्रश्न ज्यावेळी आपण विचारू ना स्वतःला, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत. लेखक अत्रे माहित नाहीयेत, तेंडुलकर माहित नाहीयेत, कर्नाड माहित नाहीयेत. खूप फेमस नाव आहे त्यामुळे पुलं माहिती आहेत लोकांना. अगदीच. पण मला सांगा की समाजाचं सध्या किंवा आधीपासून म्हण किंवा पुढे काही वर्ष पण की नाटक म्हणजे छंद ह्या दृष्टीनेच बघितलं जातं. हां, तर ह्या गोष्टी बदलण्यासाठी आता तुम्ही तरुण लेखक, दिग्दर्शक किंवा टेक्निकल बाजू म्हणून उभा राहताय, तर ह्यात बदल करणं काय गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? बदल करण्यासाठी तुम्ही त्या गोष्टीकडे तेवढ्या सिरियसली आणि तेवढ्या सिन्सिअरली वेळ देऊन बघणं गरजेचं आहे. पण हे कलाकारांचं झालं, मी म्हणते समाजाचा दृष्टिकोन बदलणं पण तितकाच गरजेचं आहे असं मला वाटतं ना. समाजाचा दृष्टिकोन तेव्हाच बदलेल जेव्हा आपण आपला दृष्टिकोन बदलेल. आता आपणच बघताना त्याच्याकडे घाबरून बघतोय ना की नाही मी हे करतो, मला दुसरं काहीतरी करायला हवं वयाच्या. आता खूप वाईट गोष्ट ही आहे की एका ठराविक वयानंतर जर एकांकिका करत असू ना माणूस करत असेल तर त्याला म्हणतात अजून एकांकिकाच करतोयस का? एकांकिका ही प्रयोगशाळा आहे, तिथं तुम्ही घडता, बनता, तयार होता. वयाच्या 40व्या वर्षी जरी तुम्ही एकांकिका केली तरी तुम्ही स्वतःमधली एखादी मिसिंग असणारी गोष्ट शोधत असाल तिथं. अगदीच. आता आमचं तर वय असं आहे की आम्हाला अजून खूप म्हणजे अजून आम्ही काहीच नाही. म्हणजे आम्हाला फक्त आता म्हणजे मी तो जो प्रश्न विचारलेस की मला असं वाटतं की आम्ही असं नाही सांगू शकत की आम्ही हे केलंय आणि लोकांनी हे केलं पाहिजे. काय आमचं अजून वय तेवढंच आहे, आमचं अजून खूप आहे, आम्हाला खूप करायचं आहे अजून. तर आमचा पहिल्यापासून हाच आहे की अजून शिकताय तर शिकत राहा, वेगवेगळे ट्राय करत राहूया, आपण राहूया, मग ते अजून क्रिएटिव्हली बाहेर पडेल. आणि तू जसं म्हटलीस की लोकांना कसं सांगणार की नाटक बघायला, आता तो लोकांचाच आहे. म्हणजे एखादा माणूस जर रोज त्याचा जॉब वगैरे करून वैतागत असेल तर तो असं परत जाऊन स्टेजवर एका माणसाची ट्रॅजेडी नाही बघू शकत. तो त्याचा विचार बरोबर की तो त्याला जे करायचं आहे करू वाटलं तरच तो करणार. आता मुलांचा दृष्टिकोन बदलायचा म्हणजे आम्हाला असं वाटतं की सगळ्या मुलांनी ना पहिलं नाटकच केलं पाहिजे, कारण त्यात जी मजा आहे ना ती तिथं आल्याशिवाय नाही कळत किंवा ते तुम्ही अनुभवल्याशिवाय नाही कळणार. आणि आता ते तुम्हाला अनुभव घेतल्यावर ना हळूहळू तुम्ही ग्रूम होत जात, हे तुम्हाला पण कळत नाही. म्हणजे आता आम्ही तिघांच्या आमची पहिली एकांकिका, आमची पहिली नाटकं बघितलं तर काय आहे बरं असं होतं. आम्हाला माहित होतं ते आम्हाला त्यावेळी वाटायचं की आम्ही करतोय काहीतरी. पण जसं जसं पुढे बघत ओके बाहेर काय घडतंय, मग आपली कोल्हापुरातली जुनी माणसं
म्हणजे आमच्यापेक्षा जरा मोठी पिढी, मग त्यांच्या पुढची पिढी, मग आम्ही त्यांची पण कामं बघत आलो की ओके, मग त्यांच्याकडनं काही गोष्टी घेतल्या, मग आता आम्हाला जे करायचं आहे त्याची एक दोन्हीचा मिक्सचर करून आम्हाला नाटक सादर करायचं. म्हणजे बदल जे घडत असतात कुठल्याही फील्डमध्ये ते गरजेचे असतात. म्हणजे आता जर खूप ट्रॅडिशनल जुन्या प्रकारे नाटक केलं तर ते कदाचित आजच्या पिढीला नाही आवडणार, ते त्यांना तेवढं पचणार नाही. तर आम्हाला नेहमी असं वाटत असतं की एक चांगला थॉट आणि एक चांगलं नवीन प्रकारचं सादरीकरण, या गोष्टी ज्यावेळी ब्लाइंड होतील, एकमेकात ब्लेंड होतील, तेव्हा ते बघायलाही लोकांना आवडेल. पण मला याच प्रश्नाला किंवा तुझ्या या उत्तराला अनुसरून एक प्रश्न विचारायचा आहे की नव्या विचारसरणीनं एखादा खणखणीत प्रयोग होतो, पण अनुभवी लोकांच्या काही चौकटी असतात की ज्यांनी त्या अनुभवानुसार बघतात, तर हा ताळमेळ घालताना खूप गोंधळ उडतो कलाकारांचा. तर त्यावेळी कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला श्रेयस तुझ्याकडनं ऐकायचं आहे, कारण बराच वेळ पुन्हा एकदा लेखक शांत बसलाय. मला असं वाटतं की जे सिनियर्स आहेत आमचे, त्या सिनियर्समध्ये सुद्धा 2 भाग आहेत. काही सिनियर्स असे आहेत जे त्यांनी तेव्हाच्या काळात त्यांनी ज्या गोष्टी केल्यात त्या त्यांनी तिथं ठेवून आता नवीन कलाकारांसाठी ते काहीतरी संधी उपलब्ध करतात की ओके, आणि ते एक्सेप्ट करतात की ओके, तुमचा हा कन्सेप्ट आहे, तुमची लिखाणाची स्टाईल ही आहे, तुमचं डिरेक्शन असं आहे, तुमची ऍक्टिंग अशी आहे. ते त्यांच्यात एक एक्सपेक्टन्स आहे जो चांगला आहे. आणि काही सिनियर्स असे पण आहेत जे त्यांच्याच मेथडवरती टिकून आहेत की बाबा नाही, नाटक हे असंच असतं. तर मला असं वाटतं की असं नाही आहे. म्हणजे मला कदाचित हे स्टेटमेंट थोडं मोठं होईल, पण मला असं वाटतं की आत्ताची जी जनरेशन आहे, जेनझी म्हणू वाटलंच, नाटक करणारे जे आत्ताची जनरेशन आहे, त्यांच्यात एक्सपेक्टन्स सिनियर्सपेक्षा चांगला आहे थोडा. कारण ते जुनी नाटकं पण ते एक्सेप्ट करतात आणि नव्या पद्धतीला पण एक्सेप्ट करतात. सिनियर्समध्ये थोडं तसं दिसत नाही. ते त्यांच्याच ह्याला हे आहेत, मग ते नवीन काहीतरी बघितलं मग त्याला मग ते डिजिटल म्हणतात, टेक्निकल म्हणतात, अशा गोष्टी होतात. आणि जे तू मगाशी म्हणालीस की करिअर वाईज वगैरे, तर तिथं मला असं म्हणायचं आहे की तू म्हणालीस की समाजाचा दृष्टिकोन कसा बदलणार, कलाकारांचा झाला. तर ही जी फील्ड आहे नाटकाची, या फील्डलाच समाजाने अशा पद्धतीचं बघितलं की जर या फील्डमधून कोणतरी स्वतःचं करिअर घडवून मोठा जरी झाला तरी त्याला लक म्हटलं जातं. लक हे लक आहे, त्याचं हे नशीब समजा. म्हणजे अमय वाघ इतका मोठा सुपरस्टार झाला ते त्याचं नशीब होतं, भरत जाधव इतके मोठे सुपरस्टार झाले ते त्यांचं नशीब होतं. तर मला असं म्हणायचं की आत्ता बाकीच्या ज्या फील्ड्स आहेत, इंजिनिअरिंग असेल आणि अजून कुठले असतील, तर त्याला सुद्धा कॉम्पिटिशन म्हणून AI आता आलंय. तर जेव्हा AI ह्या लोकांची जागा घेईल तेव्हा तुम्ही नशिबावरती येणार आहात का त्या फील्ड बाबतीत? तर मला असं वाटतं की प्रत्येक फील्ड हे फील्ड असतं. आपलं कष्ट, आपलं इंटेलिजन्सच त्याला उपयोगी येतो. नशीब वगैरे या सगळ्या गोष्टी फार नंतर येतात. आणि आता आम्ही सगळ्यात महत्वाचं की 25 आम्ही तर खूपच अजून लहानच आहे असं आम्ही मान्य करतो. मी तरी मान्य करतो, तुम्ही पण करता, ही पण करते. तर आमचं असं मत आहे की अजून आम्ही काहीच नाही केलं. हे आता आमचं पहिलं प्रोडक्ट आहे जे लोकांना बऱ्यापैकी आवडले. आम्हाला ह्याच्या अजून चांगलं करायचं, यासाठी आम्हाला पहिलं शिकायचं आहे. आता लोकांचं काय, म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच जणांचं काय झालंय की मी 22 वर्षाचा झालो, 21 वर्षाचा झालो, मला आता हे चला ऍक्टिंग करायचे तर मी काहीतरी हे एक करेन, आणि मला वाटलं की मी आता ओके, आता मी ऑडिशन्स द्यायला जातो किंवा हे द्यायला जातो. पण मला असं वाटतं की ते नाही झालं पाहिजे. आम्ही पण तसा एक्सपिरियन्स घेतला की आम्हाला वाटायचं आम्ही लई केलंय चांगलं, आपल्यापेक्षा पुढं खूप बाप माणसं आहेत. तर आपण आता अजून शिकायच्या वयात ते शिकायलाच पाहिजे. म्हणजे कशाच्या मागे, मी म्हणते पैशाच्या मागे जाऊ नका, काही कशाच्या जाऊ नका. फेस म्हणजे मी दिसलो पाहिजे ह्याच्यात न जाता आपण पहिलं शिकूया, चांगलं करूया, चांगलं. आता हे तर तेच म्हटलं, आमचे पहिलंच आहे अजून आम्हालाच आमचे 2 प्रयोग अजून आवडलेले नाही. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. परवा दिवशीच आम्ही बोललो, पुण्याचा निकाल लागल्यानंतर सगळं बऱ्यापैकी आम्हाला चांगली पारितोषिकं मिळाली. पण प्रयोगावर येताना गाडीत किंवा पारितोषिक वितरणासाठी ज्यावेळी आम्ही जमलो, पारितोषिक वितरण झाल्यावर कोल्हापुरात ज्यावेळी सगळी टीम जमलो, ते यश सेलिब्रेट करायच्या आधी आमच्या सगळ्यांची चर्चा ही होती की आपल्याला हवा तसा प्रयोग अजून झालेला नाही. मी ऍज अ डिरेक्टर सॅटिस्फाईड नाही, हा ऍज अ लेखक सॅटिस्फाईड नाही, तो ऍज अ टेक्निशियन म्हणण्यापेक्षा एक टीम लीड आहे आमचा, तोही सॅटिस्फाईड नाही. आता आमच्यासाठी ही पारितोषिकं स्टँडच नाहीत करत जोपर्यंत आपल्याला आपला प्रयोग नाही आवडत.
आणि हे ज्यावेळी आपण कन्सिस्टंटली करत राहू तेव्हा काहीतरी होऊ आपण. आता ही खूप सुरुवात आहे, खूपच सुरुवात आहे. इथं जर आम्ही आता कळलंय आपल्याला असं जर झालं. आमचं काय मत हे आहे की तुम्हाला जर तसं वाटलं ना कधी की मला कळलंय तर तिथून पुढे तुम्ही शिकायचं म्हणत होता. आणि म्हणून आम्ही ते लक्षात ठेवले की आपलं किती जरी कसं जरी नाटक झालं तरी ती भूक मारायची नाही, की ते अजून होतच राहणार आहे, अजून चांगलं करायचंच आहे. मगच ते क्रिएटिव्हली अजून बाहेर पडत राहील, अजून चांगल्या चांगल्या कन्सेप्ट, अजून चांगलं वर्किंग व्हायला लागेल. आणि मग आपण थिएटर रिलेटेड आणि ह्या गोष्टी इथं जर बेसिक पक्क करून गेलो ना, जेव्हा वर काहीतरी काम करेल तर तिथं ती येणार नाही. आता सुदैवानं आम्ही तिघांनी पण जरा चांगली नाटकं केलीत, हे केलीत. आता मी एक नाटक केलं ज्याच्या आमचे 97 प्रयोग झाले. मला त्या प्रयोगातून कळालं, आता ते होतं बालनाट्य होतं भुक्या सात बंडे नावाचं, बट मला त्या प्रयोगातून असं हे कळालं की कन्सिस्टन्सी लई महत्वाची आहे यात. तुम्हाला प्रत्येक प्रयोगात कळतच नाही. आता आपल्या ह्याच्यात कुणी तुम्हाला हात धरून नाही शिकवणार, ते तुमचं तुम्हालाच शिकायचं. आता लाईट कधी करून पण माहित नाही मला, पण मी बघितलेलं आमच्या त्या प्रयोगात. तो आमचा जो दादा लाईटवाला असायचा, मी त्यासोबत थांबायचो की कसं असतं काय असतं. मग आमचं असं झालं की आमचं मध्ये पण यावर चर्चा झाली होती की तुम्हाला नाही शिकवणार आहे, तुमचं तुम्हालाच शिकायचं. भलेही तुम्ही तिथं असल्यावर तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असला ना, तुम्ही काही सुई उचलण्याचं काम असेल, बॅकस्टेजचं काम असेल तुमचं, पण तुम्ही जर नीट लक्ष दिलं तुम्हाला सगळे अंग पण कळतील. तुम्हाला ऍक्टिंग कळेल, तुम्हाला डिरेक्शन कळेल, तुम्हाला लाईट्स कळेल, म्युझिक कळेल, असं मला वाटतं. हा मुद्दा आम्हाला तिघांनाही खूप महत्वाचा वाटतो, कारण आमचं कोइन्सिडेंटली येताना याच मुद्द्यावर आमची चर्चा सुरू होती की आमच्या वरची जी पिढी आहे, खूप दिग्गज नावं आहेत कोल्हापुरात, त्यांनी खूप काम करून ठेवले. म्हणजे आम्ही अजूनही त्यांचे प्रयोग बघतो ना, म्हणजे बरीच नावं आहेत, डॉक्टर शरद भुताडे असतील किंवा वर्तक काका असतील वगैरे, या लोकांची आम्ही कामं बघतो. आम्ही शॉक होतो आम्ही की ह्या वयाला ही माणसं या एनर्जीनं आणि या काय म्हणतात उत्साहानं काम करतायत. आम्ही त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकतोय, पण आमचं म्हणणं असं आहे किंवा आमचा प्रयत्न असा आहे की त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं जे काय म्हणतात फंडामेंटल नॉलेज किंवा फंडामेंटल त्यांच्या स्किल्स, शिस्त, नाटकाबद्दलची शिस्त जर जाणून घेतली ना त्यांच्याकडून तर ते खूप चांगलं आहे. किंवा त्यांचं ओव्हरऑल फंडामेंटल ऍक्टिंग स्किल्स असतील, डिरेक्टिंग स्किल्स असतील, ह्या गोष्टी उचलून त्याच्यासोबत आमचा एक मॉडर्न टच म्हणण्यापेक्षा आत्ता थोड्या नवीन प्रकारचं नाटक, की जे ट्रेडिशनल प्रकारचं नाही आहे, मांडण्याची पद्धत वेगळी, लिखाणाची पद्धत थोडी नवीन, जी बऱ्याचदा असतं बघ की खूप प्रायोगिक नाटक असतं, ते काही लोकांना पचत नाही नॉर्मल ऑडियन्सला, किंवा मग खूप एंटरटेनिंग नाटक असतं पण त्यात विचार फारसा नसतो. आमचा प्रयत्न हा आहे किंवा म्हणणं हे आहे की त्यात विचारही असला पाहिजे आणि ते लोकांनाही एंटरटेनही करायला पाहिजे. म्हणजे एक आता आमचं जे आत्ताचं नाटक आहे त्याची खूप चांगली गोष्ट हीच आहे की एक नॉर्मल ऑडियन्स मध्ये माणूस जर बसला तर तो टेस्लाची स्टोरी घेऊन जाईल. 10 वर्षाचा मेंदू जरी, म्हणजे 10 वर्षाचा मुलगा बसला तरी आणि मोठा 90 वर्षाचा जरी माणूस बसला तरी त्यांच्या मेंदूला कळेल असं नाटक करूया. कारण आपण लोक तुमच्या इथे येतात म्हणजे ते त्यांचा वेळ घेऊन येतात, आणि त्यांचा वेळ कुठेतरी नीट त्यांना कळायला पाहिजे की काहीतरी मी बघितलं आणि ते डोक्यात घेऊन गेलं पाहिजे. आमच्या बरोबर जी आम्ही मंडळी काम करतो, बरेच आमच्या अजून मित्र आहेत, त्यांचं सगळ्यांचं एकूण एकच मेन मुद्दा हाच आहे की हे जे आपण जे नाटक करतोय ते सगळ्या ऑडियन्सला कळलं पाहिजे आणि त्यांना ते एंटरटेन झालं पाहिजे. लोकांना आता गरज आहे एंटरटेनमेंटची, ना की उगीच ते म्हटलं मगाशी तसं की तो त्याच्या घरातला विचार घेऊन परत तेच बघण्यात काय इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे नॉर्मल ऑडियन्सला एक एंटरटेनमेंटही मिळू दे, त्याला एक स्टोरी मिळू दे, आणि क्रिटिक माणूस जो बसणार आहे, जो खूप विचार करून नाटक बघतोय की तुम्ही काय देताय, त्यातून त्याला एक थॉटही मिळू दे. दोन्ही गोष्टी सॅटिस्फाय व्हायलाच हव्यात. फक्त थॉट मांडलाय पण नॉर्मल ऑडियन्सला कळलंच नाही, किंवा फक्त एंटरटेनमेंट आहे थॉट लेवलला काहीच नाही, असं करण्यात अर्थ आम्हाला वाटत नाही. दोन्ही गोष्टी सॅटिस्फाय व्हायला हव्यात. अगदीच. आणि नाटकावर आपण बोलू तितकं कमीच आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण शेवटाकडे येताना मला विचारायचं आहे की रंगभूमीने तुमच्या आयुष्यात, म्हणजे पार्थ असू दे, श्रेयस असू दे किंवा यश असू दे, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काय बदल घडला आहे हे मला सांगाल किंवा प्रेक्षकांना? भरपूर बदल घडलाय. अगदी एका शब्दात सांगायचं झालं किंवा एका ओळीत सांगायचं झालं तर काय सांगशील? एका ओळीत असं सांगता येणार नाही, पण डायरेक्ट बोलायचं म्हटलं तर आपल्या स्वभावात बदल होतो भरपूर.
आपण जशी नॉर्मल माणसं असतात ना, सामान्य नागरिक जो असतोय, जो कदाचित भडकू शकतोय, इन्फ्लुएन्स होऊ शकतोय, डायव्हर्ट होऊ शकतोय, हे जे गुण आहेत सामान्य माणसांच्यात, हे नाटक करणाऱ्यांच्यात नसतात. वा. पार्थ, तू काय सांगशील? हाच मुद्दा माझ्या डोक्यात सुरू होता की आता समाजात जर बघितलं आपण तर लोकांचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद असतात, राजकीय असतील, सामाजिक असतील, कास्टिझम वरून असतील. पण एकही नाटक करणारा माणूस तुला असा नाही मिळणार की हा वेगळ्या जातीचा आहे त्यामुळे मी नाटक नाही करणार, किंवा हा वेगळ्या राजकीय विचारांचा आहे त्यामुळे मी नाटक नाही करणार. नाटक करण्यातला की पॉइंट मला हा वाटतो की प्रत्येक नाटक, प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला काही ना काहीतरी देऊन जातं, जे तुमच्या पूर्ण आयुष्यभर तुमच्या सोबत राहतं. त्यामुळे तुमची विचारसरणी खूप प्रगल्भ होते आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो तुमचा. म्हणजे आता आम्ही एवढ्या खूप कमी वयात आहोत आम्ही, पण ह्या वयात सुद्धा आम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मिळत गेल्यात नाटकामुळे. म्हणजे मी तुला प्रत्येक नाटक मी आजपर्यंत केलेलं आहे, एकांकिका असेल, नाटक असेल, प्रत्येक गोष्ट मला काही ना काहीतरी देऊन गेली आहे. माझ्या आयुष्यात काम करणारी, मला बदलून टाकणारी. म्हणजे स्वतःच्या, म्हणजे मी नाव घेतलं तर चालत असेल तर तुझी अवकात काय नावाचं नाटक आम्ही तिघांनी बघितलं मध्ये एकदा. तुमच्या अस्तित्वावर प्रश्न येतो तुम्हाला की माझं अस्तित्व काय आहे, मी या जगात का आहे आणि माझं रोल काय आहे या जगात. हे ज्यावेळी तुम्हाला विचार करायला जर एखादी गोष्ट भाग पडत असेल ना, आणि ते जर नाटक असेल तर मग आयुष्यभर नाटक करायला काहीच हरकत नाही. अगदीच. यश, तू काय सांगशील? आता यांनी जो मुद्दा बोलला समाजाचा किंवा पर्सनल, मला एकच पर्सनल लेवलला वाटतं की प्रत्येकाला सगळ्यात महत्वाची लागते ती म्हणजे शिस्त. नाटक तुम्हाला खरंच शिस्त देतं आणि तुम्ही ते तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये खूप जर म्हणजे असं तुमच्या खऱ्या आयुष्यात तसं वागलात ना तर खूपच फरक पडतो तुमच्यात. म्हणजे मी स्वतः माझ्यात झालेला खूप बदल आहे की ती शिस्त लागल्यामुळे काय झालं की प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध करण्यात एक सवय लागली. आणि जसं हा म्हणाला की नाटकांचे विचार आपण कुणालाही घेऊन नाटक करू शकतो आपण कुणालाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आर्टिस्ट म्हणून ना विचार करायला लागतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर प्रश्न पडतो, हे असं का, हे फक्त एखाद्या आर्टिस्टलाच पडतो. माझं पहिल्यापासूनच मत आहे की ते पडतं म्हणजे तुम्ही काहीतरी विचार करताय आणि तुम्ही शिस्तबद्ध आहात. आणि हेच आम्हाला असं राहावं, आमचं कुठेतरी जाऊन पुढे ते बदलायला नको असं माझं मत आहे. म्हणजे माझं पण, कारण ही जर भूक मिली ना तर ते पुढं परत आम्ही पण सेम तसंच होईल की मग हे आम्ही तिघं जवळ इथं बसून काय केलं, मग तुम्ही पुढे जाऊन काय केलं. आम्हाला ते तसं नाही करायचं. म्हणून मी पहिल्यापासूनच हे म्हणत होतो की आपण ह्या अशा ह्यांना सांगायचं नाही की आपण खूप काय केलं, काहीच नाही केलेलं. म्हणजे आम्ही तिघं इथं आज आहोत, हा इंटरव्ह्यू देतोय, हा अजिबातच इंटरव्ह्यू नाही वाटत आम्हाला, या गप्पा आहेत. गप्पा म्हणजे असं काय की आम्हाला पण नाटक करायचं तरी आमच्या दृष्टिकोनातनं आम्ही असं बघतो नाटकाला. आम्ही पण तितकेच शिस्तबद्ध जाऊ आणि आम्हाला तसं तर राहायचं आहे आणि अजूनही नाटकं करत राहायचे वेगवेगळे. इंटरव्ह्यू देण्या एवढं खरं तर तसं काय आम्ही केलेलं नाहीये. हा इथं चर्चा होतीये, गप्पा होत आहेत, याचं तिघांचंही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची मतं फक्त जी आहेत की आम्हाला काय प्रकारचं प्रेझेंटेशन करायचंय, काय प्रकारचं नाटक करायचंय, आम्हाला आमच्या स्वतःकडून काय अपेक्षित आहे हे थोडं आम्हाला मांडायचं होतं. एवढाच आज इथं बोलण्याचा हेतू होता. खूप बरं वाटलं की म्हणजे की आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त एक अशी मुलं खरंच झट असं आम्हाला वाटतं. नक्कीच. म्हणजे नाही, धडपड करणारी, प्रचंड प्रामाणिकपणे आणि खरं तर एकदम लहान वयामध्ये काहीतरी करण्याची उमेद आहे म्हणून कदाचित रंगदेवतेनेच तुम्हाला संधी दिली असेल. तर मी तारा न्यूजमध्ये तुम्ही आलात, मन मोकळ्यापणाने गप्पा मारलात, यासाठी मी तुमच्या तिघांचेही खूप आभार मानते आणि तारा न्यूजकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते पुढच्या वाटचालीसाठी. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आजच्या या गप्पा कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन विषय मी घेऊन येत असते, तर ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.